हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. रत्नागिरीच्या रस्त्यावर उसळला देशभक्तीचा महासागर. सैनिक उद्यान आणि सैनिक भवन उभारणार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांची घोषणा. आझादी का अमृत महोत्सव या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत हर घर तिरंगा, हर मन तिरंगा या आवाहनाला साथ देत रत्नागिरी नगरी देशभक्तीच्या रंगात पूर्णपणे न्हाऊन निघाली. रत्नागिरीत सैनिकांच्या सन्मानार्थ शहरातून अत्यंत दिमागदार आणि अभूतपूर्व तिरंगा रॅली काढण्यात आली. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ झाला. पोलीस बँड पथकाने वाजवलेले वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीत यामुळे सभोवतालचे वातावरण कमालीचे भारावून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणांनी रत्नागिरीचे रस्ते दुमदुमून गेले. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत तरुणाईपासून ते वयोवृद्ध दिव्यांगांपर्यंत सर्वच रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. ही रॅली शासकीय रुग्णालयाजवळ आल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हा जनसागर जयस्तंभ चौकात आला. तिथे पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी देशाच्या सीमेवर खडा पहारा देणाऱ्या आणि निवृत्तीनंतर आपल्यातच वावरणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. पुढील वर्षांपासून 15 ऑगस्टला माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला जाईल. तसंच येत्या 14 ऑगस्टला तिरंगा रॅलीपूर्वी रत्नागिरीत दिमागदार सैनिक उद्यान उभारले जाईल. जिल्हा सैनिक भवन देखील उभारण्यात येण्याची घोषणा यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. युवक आयुष कामेरकर, अनूप कामेरकर, सार्थक जठा युवकांचा सन्मान आपण करत आहोत. संविधानाचा आदर नक्की कशा पद्धतीने असतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही रत्नागिरीची तिरंगा रॅली आहे. देशभक्ती सांगून होत नाही, देशभक्ती शिकवून होत नाही. संविधानासारख्या पवित्र ग्रंथाचा जर मान सन्मान ठेवायचा असेल तर या रत्नागिरीचा संस्कार आणि या रत्नागिरीच्या संस्काराचा आदर्श अख्ख्या देशाने घ्यावा असं वर्तन रत्नागिरीकरांनी आज करून दाखवलं. त्याबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्याबद्दल मला अभिमान आहे आणि रत्नागिरीकरांबद्दल गर्व देखील.